ज्यांना शूटिंगमध्ये करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी खूप छान संधी घेऊन आलेली आहे मी. तर हाय हॅलो नमस्कार सर्वांना, मी सायली पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या मिनी व्लॉगमध्ये. तर मंडळी, माझी 2-3 दिवसापासून ना एवढी जास्त तब्येत खराब होती ना, त्यामुळे काम एवढे पेंडिंग पडलेले होते. कारण करायला मीच आहे, मुलगी लहान आहे माझी आणि मिस्टर कशालाच हात लावत नाही. तर मलाच कसं तरी तब्येत बरी झाल्यानंतर काम करावं लागलं आणि या तब्येतीच्या चक्करमध्ये आमच्या सरांनी एक ना आर्ट इन्स्टिट्यूट खोललं आहे. म्हणजे शूटिंगच्या संदर्भात किंवा ॲक्टिंग वगैरे ज्यांना करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी त्यांनी एक शॉप ओपन केला आहे सध्या. तर तिथे नक्कीच ज्यांना इंटरेस्ट असेल त्यांच्यासाठी तर खूप छान संधी आहे. मला नेहमी विचारलं जातं की ताई मला सांगा शूटिंगमध्ये कसं जायचं, काय करायचं? तर मी ना तुम्ही मला कॉमेंट करा डिटेल म्हणून, किंवा मग काय तुम्हाला प्रश्न विचारायचे मला नक्की कॉमेंटमध्ये विचारा. मी तुम्हाला त्याची पूर्ण डिटेल देईल. आणि ते शॉप आहे ना नाशिकसाठी आहे खास करून, कारण त्यांचं शॉप ओपनिंग हे नाशिकमध्येच झालेलं आहे. मी त्या सरांसंदर्भात तुम्हाला सगळी पुढच्या व्हिडिओमध्ये डिटेल देईल. त्यासाठी तुम्हाला मला कॉमेंट करावं लागेल. तर मी नक्कीच सगळी माहिती सांगेन तुम्हाला, किंवा तुमच्या नातेवाईक कोणी असेल त्यांना इंटरेस्ट असेल या गोष्टीमध्ये. आणि मला बऱ्याचदा प्रश्न विचारले जातात, पण माझ्याकडे त्यावेळेला माझ्या हातात काही नव्हतं म्हणून मी तुम्हाला ती गोष्टी शेअर करू नाही शकली. पण आता त्या सरांचं पर्सनल त्यांनी एक इन्स्टिट्यूट खोललेलं आहे, तर तिथे ह्याच गोष्टी होणार आहे ज्या तुम्ही मला पर्सनल विचारत होत्या. सिरियलमध्ये काम कसं करायचं, मूव्हीजमध्ये काम कसं भेटतं. तर हा तुमच्याजवळ एक चांगली संधी आहे. आणि खरं तर मला बरं नव्हतं म्हणून मी त्या शॉप ओपनिंगला गेले नाही. तिथं सुनील गोडबोले, बऱ्याच लोकांना माहीत असेल सुनील गोडबोले, तुम्ही गुगल जरी केलं तर तुम्हाला कळून जाईल ते कोण आहेत. ते आलेले होते शॉप ओपनिंग करायला. तर मला जाता आलं नाही, म्हणजे खूप तब्येत खराब होती, मला खूप वाईट वाटतंय. पण असो, आता ती संधी जरी गेली असेल, पण मी नेक्स्ट टाइम जर गेले ना तर मी नक्की व्हिडिओ बनवेल त्या सरांसोबत आणि तुम्हाला डिटेल शेअर करेन. मग तुम्ही मला कॉमेंट करा कोणाकोणाला इंटरेस्ट आहे. आणि खास करून नाशिककरांसाठी ही संधी आहे. तर असो, माझे सगळे कामं आवरून वगैरे घेतले मी आणि मग चहा खारी वगैरे खाल्लं आणि परत आराम केला. तर असा माझं 2 दिवसाचं रुटीन झालेलं आहे सगळं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ.